तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी येतात आणि त्यानंतर चौकशी होत असते। चौकशीमध्ये काही चुकीचं नसेल तर घाबरायचं कारण नाही, मुद्दाम कोणी चौकशी लावत नाही असं बावनकुळेंनी सुद्धा म्हटलंय। माननीय मुख्यमंत्री महोदया किंवा शासनाकडे कुठल्याही इन्स्टिट्यूटबद्दल जेव्हा तक्रारी येतात तेव्हा माननीय मुख्यमंत्री किंवा शासन माझ्याकडे अनेक तक्रारी येतात, CM साहेबांकडे येतात, तर त्या ठिकाणी तक्रारीवर चौकशी होत असतं। चौकशीला काय घाबरायचं आहे? चौकशीत काही निघालं नाही तर संपला। त्यामुळं चौकशी लावण्याच्या नावावर आरडाओरडा करणे, तुम्ही खूप चौकशा लावल्या आहे तुमच्या काळामध्ये, म्हणजे आमच्याकडचं पळाच वाचता एवढ्या चौकशा लावल्या, आम्ही घाबरलो का? म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या? चौकशा काही जाणून कोणी लावत नाही आणि देवेंद्र फडणवीसजी तर मुळच लावत नाही, त्यांना चौकशामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे। तक्रार आली आहे, तक्रार सिरियस दिसतं तेव्हा त्या ठिकाणी चौकशा लागतात, समोर तथ्य येईल चौकशीच्या अंती। तर कदाचित आता अजित पवार फडणवीसांना जड झाले असतील अशी टीका रोहित पवारांनी केली आहे। आधी एकनाथ शिंदे यांच्या मागे लागले आणि मग आता अजित पवारांच्या मागे लागलेत असंही रोहित पवारांनी म्हटलंय। कुबडे आता बाजूला ठेवण्याचा वेळ आलेला आहे। जे आम्हाला वाटत होतं आणि आम्ही म्हणत होतो की भाजप नेहमी मित्रपक्षाचा फक्त वापरच करतं, तेच काल त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आता 2-3 दिवसात एकनाथ शिंदे साहेब परत एकदा दिल्लीत जर गेले तर काय वेगळं वाटून देऊ नका आणि अजितदादासुद्धा काही काळ अनरिचेबल राहिले तरी काय वेगळं वाटणार नाही। पण एकच सांगतो तुम्हाला की भाजपची प्रवृत्तीच ही आहे, वापरा आणि फेकून द्या। हे आम्हाला मात्र तिथे कळालेलं आहे, लोकांना कळालेलं आहे, पण एकनाथ शिंदे साहेबांना दादांना कदाचित ते कळलेलं नाही। कदाचित त्यांच्यातले बहुतांश नेते हे BJPला घाबरून नाही तर कारवाईला घाबरूनच सत्तेत आज गेलेत असं आपल्याला म्हणावं लागेल। तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संदर्भातल्या चौकशीबद्दल सरकारनं घेतलेल्या निर्णयाबद्दल अभिनंदन असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारचं अभिनंदन केलंय। मात्र ज्या संस्थेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक हे त्या संस्थेची चौकशी करणार असतील तर न्याय कसा मिळणार असा प्रश्नही उपस्थित केलाय। तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं ऑडिट करायचं असेल किंवा चौकशीच करायची असेल तर ती त्रयस्थ व्यक्तींनी करावी अशी अपेक्षा आहे असंही शेट्टींनी म्हटलंय। शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांना कर्जमुक्त करा आणि 7/12 पूर्णपणे कोरा करा या प्रमुख मागणीसह दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन द्या अशा 20 मागण्या घेऊन बच्चू कडू हे नागपूरकडे निघालेले आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजू शेट्टी, वामनराव चटप हे सर्वपक्षीय नेते जे आहेत ते एकत्र आलेले आहे। राजू शेट्टी माझ्यासोबत त्यांना विचारूया, सर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार यांनी पाठिंबा दिलाय, शेतकरी संघटनेने पाठिंबा दिलाय, विदर्भवाद्यांनी पाठिंबा दिलाय, कर्जमुक्ती करा, कर्जमाफी नव्हे कर्जमुक्ती करा, 7/12 कोरा करा ही प्रमुख मागणी आहे। चर्चेला तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे पण तुम्ही आंदोलनावर ठाम आहात। चर्चा करायचीच काय, 7/12 तर कोरा करायचा आहे। आणि 1 वर्षापूर्वी ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा हेच देवेंद्र फडणवीस 7/12 कोरा 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 म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ओरडत फिरत होते, त्यावेळी ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, अजितदादा अर्थमंत्री होते, आजही त्यांच्याकडे अर्थखातं आहे। महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती या तिघांना होती, आधीही सत्तेत तेच होते, आत्ताही सत्तेत तेच आहेत। आणि मग निवडणुकीमध्ये दिलेलं आश्वासन पाळायचं आहे आणि आत्तापेक्षा मुहूर्त कुठला चांगला पाहिजे? दररोज 8 या हिशेबानं शेतकरी आत्महत्या करतायत, अतिवृष्टीमुळे अख्खं खरीप पीक बर्बाद झालेलं आहे, रब्बीच्या पेरण्या अजून सुरू व्हायला तयार नाही, पाऊस थांबायला तयार नाही आणि अशा अवस्थेमध्ये शेतकरी कुठं चिखलात कुठं पाण्यात आत्महत्या करतोय, जरा तरी लाज वाटली पाहिजे। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी एक समिती नेमली, ती समिती काळी काय गोरी आम्हाला अजून माहिती नाही, त्या समितीत कोण आहे हे माहीत नाही, त्या समितीनं अहवाल दिला का नाही हे माहीत नाही, त्या समितीनं काय दिवे लावले आणि मग त्या समितीचा अहवाल आला असेल तर त्याच्यावर ॲक्शन टेकन रिपोर्ट काय आहे, आजच्या बैठकीमध्ये त्याच्यावर चर्चा करा आणि तिथूनच आम्हाला निरोप द्या। शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालेला आहे। आम्ही सगळे शेतकरी नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादांचा जयघोष करत आपापल्या घराकडे जाऊ। एकच दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे पण बच्चू कडू ठाम आहे, तुम्ही सुद्धा मुक्कामी आलेले दिसता इकडे। किती दिवस चाललेलं आंदोलन? महात्मा गांधींनी सत्याग्रह आम्हाला शिकवलेला आहे,
सविनय कायदेभंग करायला शिकवलेला आहे. त्यामुळे सरकार परवानगी देवं न देवं, जोपर्यंत आम्ही आंदोलन करतोय तोपर्यंत आंदोलन हे होतच राहणार. ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडू निघालेले आहे. किती लोक सहभागी होतील, काय अपेक्षा आहे तुम्हाला? शेतकरी संघटनेचे किती लोक येणार आहे? मोठ्या संख्येनं लोक सहभागी होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातूनही शेतकरी येत आहेत. कालच ते निघालेले आहेत आणि त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातला शेतकरी एकवटतोय. एकीकडे राज्य सरकारकडे पैसे नाही आहे, निधी नाही आहे, लाडकी बहीण योजनेसारख्या योजना आहे, कंत्राटदारांचे पैसे 90,000 कोटी रुपये शिल्लक आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये हे इतकी मोठी अमाऊंट लागणार आहे कर्जमुक्ती करण्यासाठी, हे शक्य असं वाटतं का तुम्हाला? का शक्य नाही? पैसे नाहीत तर लगेचच्या लगेच आता शक्तिपीठ महामार्गासाठी सगळ्यात मागडं म्हणजे 8.25% व्याजदराचं जे कर्ज काढलं 20,000 कोटी, ते पहिला इकडं वळवा. अजून राहिलेले इकडनं तिकडनं गोळा करा आणि 7-12 कोरा करा. सगळा 7-12 कोरा करायचं म्हटलं तरी माझ्या माहितीप्रमाणे 32,000 ते 35,000 कोटी लागणार आहेत. का पैसे तयार होत नाहीत? आणि पैसे नाहीत तर मग महागडे प्रकल्प का? शक्तिपीठ महामार्ग ज्याची गरज नाही, 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे, तरी तुम्ही SRP आणून शेतकऱ्यांच्यावर जबरदस्ती करून जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताय. बुलेट ट्रेनसाठी तुमच्याकडे पैसा आहे,